फिक्सिंग करतोय लागला एवढं स्पीड मध्ये त्यांनी गाडी मारली. सांगतात 8 किलोमीटर नेलं, 100 मीटरवर नेलं. न्यूज फ्लॅश कसे करतात बघा. माझ्या समोर नेलं, फरफडत नेलं. मी 8 किलोमीटर पण गाडी नेली चालवत. आपण सोडायचं नाही. शिक्षा द्यायची झाली जी काही सगळ्यात कठोर शिक्षा ती काय झालंय ते नाही करू शकत. माझ्या डोळ्यासारखी येते, सारखं डोळ्यासारखी येते. माझ्या समोर फरफडत नेली तिला. आमच्याकडून प्रयत्न पूर्ण चालू आहेत. अजून न्याय नाही मिळाला तर पुन्हा रस्त्यावर उतरू, पुन्हा घेराव घालू, पुन्हा विधानसभेचा घेराव घालू. साहेब आपले बरोबर आहे. सर्व भरपाई कोण मारून देणार? मला सांगा माझी मानसिक भरपाई काय? उभं राहू शकत नाही. पाना अवस्था दिसते ना माझी अवस्था. एक करून सगळं आम्ही उभं राहू शकत नाही. किलोमीटर दिला नेला ना खेचत. माझ्या गाडी खाली टाका, मी कसा फरफडत येतो बघा. आम्हाला सजा पण नको द्यायला, फक्त तेवढंच आम्हाला 5 मिनिटासाठी तेवढंच द्या. आम्हाला तेवढंच बस झालं, तेवढंच बस झालं. नाही, अजूनही माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जातं. जो प्रकार घडलेला आहे, म्हणजे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे. जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग, दुःख हे सगळं दिसत आहे. नाखवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं सगळं. आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. असा नरकातून राक्षस आलं तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको. त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता. जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे. आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा. त्यांनी देखील मागणी केली की 5 मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या मिहीर शहाला, मग आम्ही नाही, एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असा राक्षस असेल तर मग काय करायचं? हा मिहीर राजेश हा राक्षसच आहे. आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे. आम्ही तर आत्ता पण मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे FIR ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो. म्हणजे जवळपास 48 तासानंतर त्याला 60 तास ह्याच्यात त्याचं जे अल्कोहोल आहे म्हणजे मध्ये जर प्राशन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे. आपण पाहिलं असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं? मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का? महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे. मिहीर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार. त्याच बारवर कारवाई आता सध्या चालू आहे, बुलडोजर घेऊन गेलेले आहे. नाही बघा, हे सगळं ठीक आहे. हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहीर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर? हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे.